वळ्या पुढल्या बातमीकडे. राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव एका रात्रीत कसं काय बदललं? राजाराम बापू कारखान्यावर नवी पाटी झळकली आहे. नव्या नामफलकामुळे गोंधळ उडालाय. राजाराम बापूंऐवजी डफळेंचं नाव या ठिकाणी दिसून येत आहे. जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पेआळी जत हा कारखाना आहे. परंतु सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडी मोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे. आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा. एवढी मोठी प्रॉपर्टी 40 कोटीमध्ये घशात घातलेली आहे. तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल. तुम्हाला 1 रुपया कुणी देणार नाही. कारण त्यांचे सहकारी आहेत, विशाल पाटील खासदार आहेत. त्यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त अॅग्रो इंडियाला भाड्यानं दिलाय. तर त्यांनी भाडं किती मिळतं सांगावं एका पोत्या मागं किंवा टनेज मागं, आणि मग त्याचा हिशोब करावा एवढ्या वर्षाचं भाडं किती होतंय आणि उरलेले पैसे आणि कारखाना जयंत पाटलांनी आमच्या तालुक्यातल्या सभासदांच्या नावावर करून द्यावा. बातमी पुण्यातून रवींद्र